मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल आणि परवा असे 2 दिवस आय थिंक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांचा जो गट आहे, तो पक्ष आहे, त्याचं शिर्डीत एक 2 दिवसीय अधिवेशन होतं. त्यात छगन भुजबळसुद्धा यांनी हजेरी लावली आणि म्हणजे ते येतील का याच्यावर डाऊट होतं, पण ते आले आणि नंतर अधिवेशन झाल्यावर एक मीडियाशी बोलताना त्यांनी बाईट दिली आणि आपण मागच्या 30-35 वर्ष जी एक चूक केली राजकारणात ती एकंदरीत कबूल केलेली आहे. आणि त्यांनी काय म्हटलं हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलं की साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवा असं सांगितलेलं आहे. ते बरोबर आहे, पण मी आजपर्यंत श्रद्धेनं काम केलं. कोणी आपल्याबरोबर अश्रद्धेने वागत असेल तर काय करावं. आता मी श्रद्धेने वागलो म्हणजे त्यांनी सांगायचा त्यांचा मर्म हा आहे की मी सदैव आपल्या फायद्यासाठी जो कोणी व्यक्ती त्याची आपल्याला भक्ती करावी लागेल त्या भक्तीत आपण लीन होऊन त्याच्या श्रद्धेत त्याची एक प्रकारे आपण पूजा करत राहिलो. म्हणजे तुम्ही एकंदरीत छगन भुजबळांचा इतिहास बघाल तर शिवसेनेत असेपर्यंत एक कट्टर शिवसैनिक म्हणून छगन भुजबळांची एक ओळख होती. म्हणजे बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून छगन भुजबळ यांना ओळखलं जायचं. शिवसेनेत एकमेव आमदार निवडून येणारा व्यक्ती म्हणजे छगन भुजबळ अशी त्यांची ओळख. नंतर हळूहळू जसं पक्ष मोठा होत गेला आणि जेव्हा असं वाटायला लागलं की बाळासाहेब मनोहर जोशी यांना आपल्या पुढे करतायत, आपल्याला पक्षात डावललं जातं आहे, तेव्हा विचारधारेला लात मारून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी मंत्रीही केलं. आता शरद पवारांसोबत आपला फायदा बघितला आणि जेव्हा त्यांनी पक्ष वेगळा म्हणजे NCP नावाचा वेगळा पक्ष काढला तेव्हा त्या पक्षात सुद्धा गेले आणि तिथे सुद्धा मंत्रीपद उपभोगलं. म्हणजे एकंदरीत बाळासाहेबांसोबत जेव्हा फायदा दिसला तेव्हा त्यांच्यासोबत, शरद पवारांसोबत जेव्हा फायदा दिसला तेव्हा त्यांच्यासोबत. आणि शरद पवारांनी तर एकंदरीत छगन भुजबळांना एक OBC नेता हा एक राष्ट्रीय नेता होऊ शकतो एक प्रकारची असं एक प्लॅटफॉर्म त्यांना दिला. म्हणजे दिल्लीपर्यंत छगन भुजबळ जाऊन पोचले होते आणि लालू यादव त्यांना म्हटलेही होते, असं चर्चा होती की म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात काय करताय, तुम्हाला दिल्लीच्या राजकारणात असलं पाहिजे. आणि इथपर्यंत पोचण्यात त्यांना शरद पवारांनीच मदत केली होती. पण त्याच शरद पवारांना धोका देऊन म्हणजे एक प्रकारे त्यांनी केलेली जे काही उपकार आहेत त्याला फटकारून अजित पवारांसोबत त्यांनी परत एकदा बंड केला. म्हणजे हे तिसऱ्यांदा. आणि जेव्हा त्यांना मंत्रिपद यावेळी नाही भेटलं तेव्हा आपल्या पक्षप्रमुखाला भेटण्याऐवजी म्हणजे अजित पवारांना भेटण्याऐवजी डायरेक्ट ते भेटायला पोचले देवेंद्र फडणवीस यांना. म्हणजे त्यांचं आणि यांचं काही रिलेशन नाही, यांचा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा. आपल्याला बोललं पाहिजे आपल्या पक्षप्रमुखाशी, पण ते गेले फडणवीसांना बोलायला की त्यांनी प्रेशर टाकावं. पण फडणवीसांनी पण त्यांना हाच सल्ला दिला की श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द तुम्ही पाळा. पण तरीही त्यांनी शरद पवारांशी बोलणी केली, त्यांच्यासोबत प्लॅटफॉर्मसुद्धा शेअर केला, परत उद्धव ठाकरेंना फोन केला. म्हणजे एकंदरीत आपल्या फायद्यासाठी छगन भुजबळ यांनी सतत राजकारण केलेलं आहे हे त्यांनी काल कबूल केलेलं आहे. म्हणजे मी कधीही सबुरी ठेवली नाही. सबुरी हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्येच नाही. मला ज्या व्यक्तीसोबत फायदा दिसला त्या व्यक्तीच्या भक्तीत मी लीन झालो अशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली. आणि आता मला वाटतं की शायद छगन भुजबळांना कळालेलं आहे की सबुरी हा शब्द किती गरजेचा आहे राजकारणात. म्हणून त्यांनी या स्टेटमेंटच्या नंतर हेही म्हटलं की मंत्रिपद जे मला नाही भेटलं आहे कदाचित त्याच्यामुळे मला राष्ट्रीय राजकारणात काहीसं करता येईल. म्हणजे राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छासुद्धा छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आय थिंक हाच प्लॅन पक्षाचा असावा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांचं नाव नाही आलं तेव्हा मला असंच वाटलं की त्यांना राष्ट्रीय राजकारणात कदाचित पाठवण्याचा प्लॅन असावा, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड कसं मारून घ्यायचं हे छगन भुजबळांनी दाखवून दिलं. म्हणजे ना आपल्या पक्षप्रमुखाशी बोलणी केली, ना त्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बोलणी केली, डायरेक्टली बंडच पुकारलं. म्हणजे ती कविता, ती गाणं त्यांनी बोलून दाखवलं ना, जहा नाही चैना वहा नाही रहना. म्हणजे डायरेक्टली बंड पुकारणं, डायरेक्टली एक प्रकारे आपल्या पक्षप्रमुखाशीच दगा करणं अशा प्रकारचे सिग्नल छगन भुजबळांनी दिलेले होते. आणि अजूनही म्हणजे एक प्रकारे मी नाराज आहे हे छगन भुजबळ दाखवत आहेत. म्हणजे त्यांनी हेही म्हटलं की अधिवेशनाला माझी येण्याची काही इच्छा नव्हती. एकतर प्रदेशाध्यक्ष आपले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मला आग्रह केला म्हणून मी आलो, नाहीतर माझी काही इच्छा नव्हतीच. आणि अजित पवारांनी अजूनही माझ्याशी संवाद साधलेला नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एकतर त्यांनी हेही सांगून दिलं आहे की अजूनही मी समोरून अजित पवारांकडे एकदाही गेलेलो नाही की माझं नाव का कापलं गेलं, काय कारण आहे, हे बोलणी करायला अजूनही ते अजित पवारांकडे गेलेले नाहीत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे आता बघावं लागेल भविष्यात काय होतंय. राज्यसभेवर त्यांना पाठवण्याचा प्लॅन आहे का किंवा कुठल्या मंत्रिपदावर त्यांची वर्णी लागते का हेही बघण्यासारखं आहे. म्हणजे एकंदरीत पक्षानं त्यांना साईडलाईन केलं आहे असं दिसतंय, पण भविष्यात काही होऊ शकतं. आता ते बघावं लागेल की छगन भुजबळ पुढे कोणता निर्णय घेतात. सध्या तरी इथेच थांबतो. नमस्कार.